देऊ घ्या नमस्कार, मी लोकशाहीर दत्ता जाधव करंदीकर या काकणेवाडी गावामध्ये या ठिकाणी यात्रोत्सव जो चालू आहे. या ठिकाणी मुक्ताबाई आणि खंडेरायाच्या या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी गावकऱ्यांनी आयोजित केलेले आहेत. त्याचप्रमाणात सकाळी या ठिकाणी जी काठीची मिरवणूक निघाली, त्या काठीच्या मिरवणुकीमध्ये अनेक असंख्य भाविक भक्त सहभागी होतात. भंडार खोबऱ्याचे उधळण होते. त्याचप्रमाणे खंडेरायाचे या ठिकाणी भव्यदिव्य असे आरती होते आणि संध्याकाळी सांसायिक लोकांच्या करमणुकीसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम ऑर्केस्ट्रा किंवा तमाशाचं ठेवत असतात गावकरी. त्यानंतर उद्या सकाळच्या पारी या ठिकाणी आगम्याचा कार्यक्रम होतो. काही कार्यक्रमाला या ठिकाणी पारनेर तालुक्यातून त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून चांगले भाविक भक्त येतात, पैलवान येतात, मल्ल येतात. चांगल्या प्रकारे या ठिकाणी या कार्यक्रमाचं स्वरूप असं या ठिकाणी भव्य दिव्य असं या ठिकाणी साजरं होतं. आणि या सर्व आलेल्या भाविक भक्तांना यात्रेसाठी सर्वांना आमच्या या शाहीर मंडळीतर्फे आणि या जे मल्हार जागरण मंडळ पार्टी यातर्फे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला संचालक सांस्कृतिक मंडळ मुंबई या सर्वांच्या तर्फे या ठिकाणी आलेले सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद. रामकृष्ण. या ठिकाणी सालाबाद वर्षाप्रमाणे या काकणेवाडी गावामध्ये याचा यात्रोत्सवाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. यावर्षी आमच्या गावामध्ये खंडोबा तसेच मुक्ताबाईची काठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्साहाने सर्वजण या ठिकाणी सहभागी होतात. त्याचबरोबर आज संध्याकाळी सभेण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थ गुण्या गोविंदाने या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि बाहेरच्या गावातील सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतात. तरी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना बाहेर गावातील ग्रामस्थांना शुभेच्छा. मी अशोक पाराजी वळून लोकनियुक्त सरपंच काकणेवाडी. आमच्या गावामध्ये सालाबादप्रमाणे
या खंडोबा उत्सव आणि मुक्तादेवीचा देवीच्या यात्रेचा कार्यक्रम मोठ्या उत्सवामध्ये पार पडत असतो. आदल्या दिवशी आमचं म्हणजे काल 13 तारखेला छबिण्याचा कार्यक्रम झाला. आज सकाळी 14 तारखेला काठ्यांची दोन्ही काठ्यांची म्हणजे मुक्तादेवी आणि खंडोबाची काठ्यांची मिरवणूक झाली. याच्यानंतर आज संध्याकाळी आमच्या गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे गौरव माझ्या महाराष्ट्राचा. आणि दुसऱ्या दिवशी हगाम्याचा भव्य असा हगाम्याचा आणि कुस्त्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. यामध्ये आमच्या गावातले नामांकित पैलवान हे पाच पैलवान आहेत. ते राज्य पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळलेले आहेत. यांचा सगळ्यांचा कार्यक्रम आज आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांना यात्रेच्या शुभेच्छा. मी भगवान वाळुंज काकणेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सालाबादप्रमाणे यावर्षी खंडोबा यात्रा आणि मुक्ता यात्रा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होत आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा काठ्यांची मिरवणूक छबिना अशा प्रकारचं स्वरूप या ठिकाणी दरवर्षी आयोजित केलं जातं आणि या उपक्रमाला ग्रामस्थ भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी देत असतात. तीच परंपरा कायम पुढे नेण्याचा आमचा सगळ्यांचा या ठिकाणी मानस आहे. यात्रेच्या निमित्तानं आदल्या दिवशी पालखी असते, दुसऱ्या दिवशी काठ्यांची भव्य मिरवणूक असते, सायंकाळी चांगल्या स्वरूपाचा छबिना या ठिकाणी आयोजित केला जातो आणि त्यानंतर संध्याकाळी 10 वाजता सर्व ग्रामस्थांना माता भगिनींना सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आयोजित केलेला असतो. त्याचबरोबर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हगाम्यांचा असा एक कार्यक्रम केला जातो. नामांकित पैलवान आमच्या गावात या ठिकाणी तयार झालेले आहेत. राज्य पातळीवर गेलेले पैलवान त्यांची कदर या ठिकाणी या गावाने करण्याचं ठरवलं असून मोठ्या स्वरूपाच्या या ठिकाणी कुस्त्या पण आयोजित केलेल्या आहेत. अशा स्वरूपाचा हा सार्वजनिक कार्यक्रम दरवर्षी आनंदाने उत्साहाने या ठिकाणी साजरा होतो. त्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. अशीच परंपरा या ठिकाणी पुढं कायम चालू राहावी अशी सर्व ग्रामस्थांना यात्रेच्या निमित्ताने मी विनंती करतो आणि थांबतो.